पाण्याच्या दिवशी लोक अक्षरशः मैतीला सुद्धा जात नाहीत. कारण हा त्रास प्रत्येक सोलापूरकराला आहे, फक्त मला किंवा तुम्हाला एकट्याला नाहीये. प्रत्येक सोलापूरकराला हा त्रास आहे. आपण 365 दिवसाची पाणीपट्टी भरतो. मित्रांनो, कोरोना काळात ते थाळीनाद आठवतोय? होय, थाळीनाद. प्रत्येकाने जवळपास आपल्या घरामध्ये जे काय असेल ते ताट प्लेट घेऊन किंवा विविध विविध प्रकारचे काही वस्तू घेऊन मोठमोठ्याने थाळीनाद केला होता. अगदी त्याच प्रकारे सोलापुरामध्ये पुन्हा एकदा थाळीनाद होणार. पण का, कशासाठी जाऊन घेऊ. काय सांगतात सोलापुरामध्ये थाळीनाद होतं त्यासाठी? नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य. सोलापूरमध्ये पाणी प्रश्न गंभीर आहे. जर आपण पाहिलं तर जवळचं लातूर, धाराशिव, बीड, संभाजीनगर या गावांपेक्षा, या शहरांपेक्षा सोलापूरमध्ये पाण्याची उपलब्धता जास्त आहे. फक्त अडचण आहे ती वितरण व्यवस्थापन जे आहे हे संपूर्णपणे कोलमडलेलं आहे. 1990 पासून तुम्ही जर अभ्यास केला, इतिहासात थोडंसं जर डोकावलं तर 1990 पासून पाणी पुरवठा हे घसरत चाललेला आहे. तर या पाणी पुरवठा व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं. कारण आजचं जे काय पाणी पुरवठा व्यवस्था आहे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोलापूरची पाणी व्यवस्था होती 1984 पर्यंत. तोपर्यंत त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यावरती आज सुद्धा चालू आहे. तर ह्याच्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही उद्या रविवारी सकाळी 10 वाजता 1 मिनिटासाठी थाळीनाद आंदोलन आयोजित केलेलं आहे. प्रत्येकाने सोलापूर व्यवस्थापनाला, प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग यावी म्हणून आपल्या घरासमोर बाहेर येऊन थाळी घेऊन त्याचा नाद करायचा आहे. त्याचा फोटो काढून आमदार सोलापूर विकास मंचकडे पाठवून द्यायचा आहे. तर याच्यामध्ये आणखी एक मोठी अडचण काय आहे की आज प्रशासन म्हणते की पुणे 60% पाणी आहे. ज्यावेळेस 110% पाणी होतं त्यावेळेस तुम्ही महत्वाच्या मुद्द्याला छेडले. कारण का जवळपास 110 ते 111% उजनी भरलं होतं आणि आज पुन्हा -57% झाल्याची बातमी काल 2 दिवसापूर्वी आहे आणि आता 60% म्हणजे जवळपास 150 ते 160% पाणी. बरोबर आहे. याचा अर्थ या असाच आहे की 110 आणि 111% जरी पाणी असलं तरी आम्हाला 4 ते 5 दिवसातून एकदाच पाणी मिळतं. याचा अर्थ व्यवस्थापन, वितरण व्यवस्था ही संपूर्णपणे कोलमडलेली आहे. याच्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून सगळी यंत्रणा बदलावी लागणार आहे. मोटार, पंप हे सुद्धा बदलावे लागणार आहेत. जॅकवेल बनवावे लागणार आहेत. दुहेरी पाईपलाईन ही फक्त धूळफेक आहे. परंतु प्रशासन अधिकाऱ्यांनी, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितलं की नोव्हेंबर 2024, सोलापूरकर पुन्हा एकदा ऐका, नोव्हेंबर 2024 किंवा त्याच्या आधी 1 महिना सुरळीत पाणी पुरवठा होईल. म्हणजे तोही कसा, आठवड्यातून 2 वेळा पाणी पुरवठा होईल असं पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मी ते चौबे साहेबांची मुलाखत आपल्याच चॅनलवरती ऐकली. ते नेमकं काय बोलत होते त्याचं मला अजून आकलन झालेलं नाहीये. पण दुहेरी पाईपलाईन आल्यानंतर सुद्धा 4 ते 5 दिवसांनीच पाणी येणार आहे. कदाचित एखाद दिवस कमी होऊ शकेल, कारण वितरणच नाहीये. तर पाण्याची उपलब्धता वाढवून काय करणार आहात? प्रशासनाला जाग येण्यासाठी थाळीनाद आहे नक्की? हो, नक्की. प्रशासनाला जाग येण्यासाठी, लोकप्रतिनिधींना कळण्यासाठी हे थाळीनाद आंदोलन आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, कारण हा त्रास प्रत्येक सोलापूरकराला आहे, फक्त मला किंवा तुम्हाला एकट्याला नाहीये. प्रत्येक सोलापूरकराला हा त्रास आहे. आपण 365 दिवसाची पाणीपट्टी भरतो आणि मोठ्या मुश्किलीने फक्त 100 दिवस पाणी पुरवठा होतोय. तर त्यासाठी हे थाळीनाद आंदोलन आहे. उद्या सकाळी 10 वाजता प्रत्येकाने आपल्या घरासमोर थाळीनाद करायचा आहे. कर्णिका फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी सोलापुरातील अनेक समस्या असतील, राजकीय समस्या असतील, कोणत्याही घडामोडी असतील त्यावर भाष्य करणारे विजय जाधव आपल्या सोबत आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा असतो की पाण्याचा दिवस नावाचा शब्द प्रयोग जो आहे तो इथं सध्याला प्रचलित आहे, जो संपूर्ण देशामध्ये पूर्ण असेल, संपूर्ण राज्यात पूर्ण असेल. काय सांगाल? पाण्याचा दिवस हा तमाम सोलापूर शहरवासियांना कलंकित करणारा हा शब्द आहे. पाण्याच्या दिवशी लोक अक्षरशः मैतीला सुद्धा जात नाहीत. ह्याच्यामुळं आपल्याला जो भ्रम आहे की सोलापूरमध्ये मोठे इंडस्ट्रीज येतील, हे येतील, ह्या मूळ पाण्याच्या प्रश्नामुळेच सोलापूरमध्ये IT कंपन्या ह्या यायला तयार नाही आहेत आणि मोठे गुंतवणूकदार सोलापूरमध्ये 1 रुपयाची देखील गुंतवणूक करायला तयार नाही आहेत. पालिकेच्या ढिसाळ नियोजनाच्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनाबद्दल आम्ही सोलापूर विकास मंचच्या तर्फे तमाम सोलापूरकरांना असे आवाहन करतो की उद्या
रविवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 10 वाजता सगळ्यांनी सोलापूरकरांनी स्वतःच्या घरामध्ये थाळीनाद आंदोलन करावा. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुमच्यावरती कायद्याने बंधनं असणार नाही आहेत, कारण की आचारसंहिता असल्यामुळं 4 तारखेपर्यंत जमावबंदी असल्यामुळं तुम्ही तुमच्या घरामध्येच थाळीनाद आंदोलन करू शकता कायद्याच्या चौकटीमध्ये राहून. धन्यवाद.